सर्व पाहुण्यांचं आपण सर्वप्रथम टाळ्याच्या गजरात स्वागत करूया। या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लावलेल्या नांदेडच्या महापौर आदरणीय सौ कविता संतोष मुळे यांचे शब्दसुमनाने या ठिकाणी मी स्वागत करतो। तसेच पोलीस अधीक्षक नांदेड माननीय अविनाश कुमार सर यांचं देखील या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो। तसेच माननीय संतोष मुळे सर यांना देखील विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती यावं, त्यांचं देखील स्वागत करतो। मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, मराठी नाऊ फाउंडेशन नांदेड आणि समृद्धी जीवन फाउंडेशन नांदेडच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट जयंती मंडळ स्पर्धा 2025 ला घेण्यात आल्या होत्या। त्याचा पारितोषिक वितरण समारंभ आपण या ठिकाणी आज घेत आहोत। खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती नव्हे तर एकूणच सर्व महापुरुषांची जयंती कशी असावी या संदर्भाने ही स्पर्धा घेतलेली होती। या स्पर्धेचं पारितोषिक वितरण या ठिकाणी होत आहे। तर सर्वप्रथम मी मान्यवर पाहुण्यांना विनंती करतो की भारतीय राज्यघटने शिल्पकार भारतरत्न राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून वंदन करून या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया। सर्व मान्यवरांना विनंती करतो। अलीकडे आपण पाहत असतो, जयंती असो की कुठलाही उत्सव असो, त्या उत्सवाला जर आपण पाहिलं असेल तर जे स्वरूप आहे ते वर्षभर बदलत आहे आणि ते बदलू नये आणि महापुरुषांचा नेमका उद्देश काय होता हा कळावा यासाठी आपण ही स्पर्धा घेतलेली होती। या स्पर्धेचे परीक्षक देखील या ठिकाणी आलेले आहेत। मान्यवरांनी परीक्षण करून या तीन प्रथम द्वितीय आणि तृतीय असे तीन पारितोषिक या ठिकाणी ठेवलेले होते। त्याचं परीक्षण परीक्षकांनी केलेलं आहे। समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय यावर आधारलेली आपली समाज व्यवस्था ही अधिकच घट्ट व्हावी आणि एकूणच युवकांमध्ये आणि इथल्या सर्व समाजामध्ये एक चांगला संदेश जावा आणि महापुरुषांची जयंती साजरी करताना त्यांच्या विचाराचा खऱ्या अर्थाने जागर व्हावा आणि तो आपल्या वर्तनातून दिसावा अशी एकूण भूमिका खरतर या दोन्ही फाउंडेशनची आहे। आणि म्हणून एक चांगला संदेश जावा, या स्पर्धेच्या माध्यमातून चांगला बदल व्हावा। यानंतर दीप प्रज्वलन करण्याची मी सर्व मान्यवरांना विनंती करतो। दीप प्रज्वलन आपण करावं। थोडं पाठीमागे या। ठीक आहे, सर्वांनी कॅन्डल घ्या। थोडंसं मान्यवर परीक्षकांना विनंती करतो आपण देखील या ठिकाणी यावर दीप प्रज्वलनाच्या या प्रसंगी ए भाऊ अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारं हे दीप प्रज्वलन खरं तर इथली लोकशाही बळकट व्हावी, या देशातील शेवटच्या घटकाला न्याय मिळावा, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्यायाची जी काही लोकशाहीची मूल्य आहेत ती मूल्य रुजवावी यासाठी आपण खऱ्या अर्थानं हा समारंभ या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत। मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे। आपण टाळ्याच्या गजरात याला साथ द्यावी। आपल्या परभणीचे कवी नादो महानोर म्हणतात, सर्व धर्माच्या जिथे गा प्रार्थना सामाविल्या, राष्ट्रगीताच्या चवळी कंठ भरून दाटल्या, रस्ते धुळीने माखले भडके उडाले मंदिरी, डोळ्यात भिजले रक्त घेऊन वाहते गोदावरी, उद्ध्वस्त हे संसारगा पुसला टिळा भाळावरी, दाणे पिला शोधण्या जावे कोण्या कबीरा घरी। अशा पार्श्वभूमीवर आपण या ठिकाणी हा सोहळा संपन्न करत आहोत। सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांनी आसनस्थ व्हावं अशी विनंती करतो। आपल्या प्रथा आणि परंपरानुसार आणि संस्कृतीनुसार आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करणं हे खरं तर आपलं कर्तव्य असतं आणि म्हणून मराठी नाऊ फाउंडेशन आणि समृद्धी जीवन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी मान्यवर पाहुण्यांचा आपण स्वागत समारंभ या ठिकाणी घेणार आहोत। कार्यक्रमाच्या अध्यक्षा नांदेडच्या महापौर सौ कविता संतोष मुळे मॅडम यांचा सन्मान मराठी नाऊ फाउंडेशनचे संचालक
माननीय इंजिनियर प्रवीण खंदारे यांना विनंती करतो की आपण मॅडमचा सन्मान करावा. ए भाऊ लाईव्ह चालू आहे समोर आहे. नवनिर्वाचित महापौर आदरणीय सौ कविता संतोष मुळे यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. आपण त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. यानंतर पोलीस अधीक्षक माननीय अविनाश कुमार सर यांचा सन्मान या ठिकाणी शुद्धोधन एडके यांना विनंती करतो की आपण सरांचा सन्मान करावा. या ठिकाणी स्पर्धा म्हटल्यानंतर परीक्षक महत्वाचे असतात आणि म्हणून आपण या स्पर्धेचे परीक्षक होते ज्यांनी 25च्या जयंती सोहळ्यामध्ये परीक्षण केलं त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत मान्यवरांच्या हस्ते. मी पहिले परीक्षक मिलिंद लोखंडे सरांना विनंती करतो की त्यांचा सन्मान सर्व पाहुण्यांनी करावा. हे या स्पर्धेचे परीक्षक होते. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी मिलिंद लोखंडे यांचा सन्मान करावा. महापौर मॅडमच्या हस्ते या ठिकाणी परीक्षकांचा सन्मान. बोलमवाड सर यांचा सन्मान मी प्रवीण खंदारे सरांना विनंती करतो की आपण सरांचा सन्मान करावा. आदरणीय पोलीस निरीक्षकांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यानंतर पुरी सरांचा सन्मान करण्यासाठी मी प्रवीण खंदारे यांना विनंती करतो की आपण पुरी सरांचा सन्मान करावा. समृद्धी जीवन फाउंडेशनचे संचालक शुद्धोधन एडके हे या ठिकाणी सरांचा सन्मान करत आहे. पोलीस निरीक्षक आदरणीय पोलीस सर. यानंतर स्पर्धेच्या परीक्षकांच्या सन्मानाकडे आपण वळूया. मिलिंद लोखंडे सरांचा सन्मान महापौर आदरणीय कविता संतोष मुळे मॅडम यांना विनंती करतो की आपण परीक्षकांचा सन्मान करावा. थोडं पाठीमागे या फोटोग्राफर, थोडं पाठीमागे या. यानंतर विजय डोंगरे सर दुसरे परीक्षक त्यांना देखील या ठिकाणी मी मॅडमला विनंती करतो की परीक्षक विजय डोंगरे सरांचा या ठिकाणी सन्मान करावा. यानंतर तिसरे परीक्षक यांचा सन्मान करण्यासाठी मी आदरणीय पोलीस अधीक्षक अविनाश कुमार सरांना विनंती करतो की तिसरे परीक्षक अनिल डोंगरे सर यांचा या ठिकाणी आपण सन्मान करावा. जयंतीचा उत्सव आणि त्यातला माहोल बघितल्यानंतर परीक्षकांना देखील प्रश्न पडतात की नेमकं हे पारितोषिक कोणाला द्यावं.
खरं तर मोठी जबाबदारी असते. इकडे बस. तर चौथे परीक्षक सुरेश धोंदळे यांना विनंती करतो की त्यांचा सन्मान आदरणीय अविनाश कुमार सरांनी करावा. परीक्षक यानंतर आदरणीय बोलवाड सरांना विनंती करतो की आपण ते 5वे परीक्षक आहेत माननीय अमर कांबळे यांचा आपण सन्मान करावा. आदरणीय बोलवाड सर. यानंतर आदरणीय पुरी सरांना विनंती करतो की आपण 6वे परीक्षक जे आहेत महेश ओवाळ सरांचा या ठिकाणी आपण सन्मान करावा. आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. परीक्षकांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यानंतर अनिकेत सोनावणे जे 7वे परीक्षक आहेत त्यांना विनंती करतो की आपण सन्मान घेण्यासाठी समोर यावं. अनिकेत सोनावणे माननीय पुरी सरांना माननीय अविनाश कुमार सरांना विनंती करतो की आपण आमच्या या 7व्या परीक्षकांचा या ठिकाणी आपण सन्मान करावा. अतिशय धडपड, मूर्ती लहान पण कीर्तिमान, फार धडपड या व्यक्तीमध्ये आहे. आपण सर्वांनी अनेक कार्यक्रमात ज्यांना बघितलेला आहे. सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करतो. आपण आसनस्थ बाबत ही विनंती करतो. मराठी नाव फाउंडेशन नांदेड आणि समृद्धी जीवन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट जयंती मंडळ स्पर्धा 2025 या ठिकाणी याचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होत आहे. खरं तर जयंती कशी असावी या संदर्भाने आपण जर विचार केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात राजश्री शाहू महाराजांची जयंती ही दिवाळी सारखी साजरी व्हावी. म्हणजे थोडक्यात दिवाळी सारखी साजरी व्हावी, जेणे जसं की आपल्याला सांगता येईल दिवाळी कशी होती, आपल्याकडे गोडधोड करून आपण दिवाळी साजरी करतो, तशा पद्धतीने ती साजरी व्हावी. पण अलीकडच्या काळामध्ये अनेक उत्सवाचं आणि जयंत्यांचं आपण जर स्वरूप पाहिलं तर नक्कीच आपल्याला कुठेतरी चिंता वाटायला लागते. आणि मग अशा पार्श्वभूमीवर या दोन्ही फाउंडेशननं ठरवलं की एक आदर्श जयंती मंडळ कसं असावं, उत्कृष्ट जयंती मंडळ कसं असावं यासाठी आपण एक स्पर्धा घ्यावी. आज आपण पाहतोय की जे डीजे असतात किंवा अनेक जे उपक्रम आपण राबवतो त्यामध्ये डीजेच फक्त नाही तर अनेक संस्थांकडून ज्या काही चुका होत आहेत त्या होऊ नये आणि एक आदर्श मंडळ कसं असावं असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या दोन्ही फाउंडेशननं ह्या स्पर्धा घेतलेल्या होत्या. तर नेमकी या फाउंडेशनची काय भूमिका आहे, त्यांना काय वाटतं की आम्ही हा उपक्रम का हाती घेतलेला आहे, ही भूमिका मांडण्यासाठी प्रास्ताविक करण्यासाठी मी मराठी नाव फाउंडेशनचे संचालक इंजिनियर प्रवीण खंदारे यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक अर्थात आपली भूमिका मांडावी. जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कविता संतोष मुळे, महापौर मनपा, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार सर, हा कार्यक्रम का घ्यावासा वाटला. अशा अनेक संकल्पना आहेत की मला वाटलं की असं करायचंय तर लगेच माझे बंधू डॉक्टर सिद्धेंद्र रेडके, कोणत्याही संकल्पनेला नाही न म्हणणारे एकच माझा भाऊ सिद्धेंद्र रेडके. कारण कोणतीही संकल्पना सांगितली भाऊ हे करायचं का तर लगेच हो म्हणणार. त्याच पद्धतीनं आम्ही हा विचार केला की उत्कृष्ट जयंती मंडळ झालं पाहिजे. आपण पाहतो की मागच्या आता मी 40 वर्षापासून पाहतो जयंतीचा सोहळा आहे तो करण्याची जी पद्धती आहे त्या बदललेल्या आहे. डीजेच्या तालावर आणि पिक्चरच्या गाण्यावर
हे अशा पद्धतीने जयंती केल्या जाते. तर कुठेतरी हे बदल झाला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचा गोष्ट म्हणजे काय की आपला कुटुंबातील जो संवाद आहे तो संवाद संपलेला आहे. कुटुंबातला संवाद संपलाय तर गल्लीमधला किंवा विभागामधला संवाद अत्यंत कमी झालेला आहे. कारण आता अगोदरच्या काळामध्ये, जुन्या काळामध्ये मी गावाकडे असतो त्यावेळेस लेझिम बद्दल व्हायचं, तर महिनाभर प्रॅक्टिस करायची. त्यामुळे काय व्हायचं की प्रवीण खंदारे काय करतो, अर्धात कोळे काय करतात, कांबळे काय करतात, एकमेकांच्या चर्चा व्हायच्या, त्यामधून ऋणानुबंध तयार व्हायचे. अशी पद्धत आता काहीच नाही. एका दिवसामध्ये डीजे मध्ये नाचल्यानं काय होणार आहे का? नाहीच होणार. कारण संवाद होणार नाही. आणि संवादाच्या माध्यमातून समाजाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत याचा विचार केला जाईल. जसं की आजही आपल्या समाजामध्ये शिक्षण हा खूप महत्वाचा प्रश्न मानला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिका आणि संघटित व्हा असा नारा दिलेला आहे, पण आपण शिकत नाही, फक्त संघर्षच करतो. आज मी आंबेडकर नगर मधला आहे. आंबेडकर नगर मध्ये 2012 मध्ये आम्ही जयंती मंडळ केले होते. आमचे धम्मा दुताडे स्मारक जवळ मीटिंग होती, तर त्या मीटिंगला मी तिथून जात होतो. तर त्यावेळेस त्यांनी धम्मानं बोलवलं की तुम्ही थांबलं पाहिजे. मी म्हणलं तुम्ही सांगितलेला विचार मला नाही पडणार, मी सांगितलेला विचार तुम्हाला नाही पडणार, तर त्यावेळेस नाही तुम्ही सांगा म्हणजे आपण करू. तर आम्ही त्यावेळेस 2012 मध्ये त्या जयंती मंडळामध्ये माझा समावेश झाला आणि त्या ठिकाणी आम्ही लेझिम बद्दल केलं. मी म्हणलं या ठिकाणी आपण जोपर्यंत बसणार नाही, एकमेकांचे विचार एकमेकांना कळणार नाही, तोपर्यंत काही होणार नाही. त्या ठिकाणी जयंती मंडळामध्ये 500 मुली होत्या आमच्याकडे. तर 1 to मोजायला खूप वेळ जायचा. तर त्यावेळेस आम्हाला कळालं की 1 to 10 पर्यंत केल्यानंतर 11, 12, 13, 14 कोणत्याच मुलीला येत नव्हतं. त्यावेळेस कळालं की इंग्रजीचा खूप मोठा प्रश्न. तर त्या माध्यमातून आम्ही जनता कॉलनीच्या विहारामध्ये या 500 मुलींचं इंग्रजीचं आणि जे गणिताचं आणि बाकी जे बाबासाहेबांचं तत्वज्ञान असेल, बुद्धांचं तत्वज्ञान, दर रविवारी आम्ही ते सांगायचो. आणि त्या माध्यमातून आज बऱ्याचशा मुलींचे लग्न झाले, बऱ्याचशा मुलींनी ITI केल्या, काही BSc करतात, काही इंजिनिअरिंग करतात. हे फलित आहे. आणि आज मला हेच वाटतंय की आपल्या बिहारमध्ये, बिहार हे नॉलेजचं प्रतीक आहे. बिहार नॉलेजचं प्रतीक आहे, तर त्या बिहारामध्ये नॉलेज मिळालं पाहिजे. जसं की आता सहयोगनगरचं एक उदाहरण आपल्याला पूर्ण नांदेड जिल्ह्याला घेता येईल की त्या ठिकाणी सहयोगनगरच्या महिला मंडळ असेल किंवा तिथले उपासक आहेत, त्यांनी त्या ठिकाणी लायब्ररी केली, अभ्यासिका केली आणि वर्षभर या ठिकाणी महिलांचे, उपासिकांचे आणि उपासकांचे कार्यशाळा होतात. यामुळं समाज जे बाबासाहेबांना अपेक्षित होता तो समाज घडण्यासाठी खूप काही कार्य करतात. सहयोगनगरचं जे बिहार आहे आणि बिहारमध्ये अशा ग्रामीण भागामध्ये गेला तर बिहार एकदम बखाल दिसतात. त्या ठिकाणी काहीतरी 4-5 लोक बसलेले असतात, काही चालत नाही. माझ्या खुद्द गावामध्ये, भोगामध्ये त्या ठिकाणी पण सांगितलं. आज अशा गोष्टी सांगितल्यावर कोणी ऐकायला तयार नाही. आणि तरुणाईला सगळ्यात जास्त डीजेचा खूप मोह आहे. आज जर SP साहेब असतील किंवा इतर जे आहे डीजे मुक्त जयंती साजरी करायची आणि हीच संकल्पना आम्ही मुळाशी धरून डीजे मुक्त जे सहयोगनगरचे जयंती मंडळ असते यांचं पहिलं पारितोषिक होतं. त्यांचा सामाजिक दृष्टिकोनातून जो देखाव होता तो खूप सुंदर होता. त्याच पद्धतीनं ST महामंडळाचं तर मी लहानपणापासून बघत आहे. दीक्षाभूमीचा देखाव हा म्हणजे आज मी 46 वर्षाचा, 46 वर्षापासून माझे वडील पण कर्मचारी होते आणि मीही 2 वर्ष ST महामंडळ परभणीमध्ये काम केलेलं. त्यामुळे निवडून नाही आलेलं की कारण तिथं डीजे मुक्त होता, त्यामुळे त्या मंडळाला आपण दुसरा क्रमांक दिलेला. तिसरा जो आहे बलरामपूरचा जयंती मंडळ जे आहे त्या जयंती मंडळाला आपण 3ऱ्या क्रमांकाचा पारितोषिक जे आहे ते दिलेले आहे. त्या ठिकाणी महिला आणि शिस्तबद्ध जयंती मंडळ होता. डीजे होता पण एकदम छोटासा डीजे होता, म्हणजे एक बेस आणि 2 उफा काहीतरी एवढाच होता. त्यामुळे त्यांना एक 3रा दिला. तर या काळामध्ये जिल्ह्याभरामध्ये जयंती होणार आहे 14 एप्रिलला. मला एक सांगायचं आवडतं की नुकतीच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली. मराठा समाज आपला मोठा बंधू आहे. ह्या मोठ्या बंधूंनी आपल्याला खूप मोठा आदर्श दिला आहे की यावेळेस जर 2 डीजे अपवाद जर हे करतात, बाकी सर्व जयंती मराठा समाजाच्या बांधवांनी डीजे मुक्त जयंती साजरी केली. तर अशी जयंती आपण साजरी करणार आहोत कारण मराठा समाज आपला मोठा बंधू. या मोठ्या बंधूचा आपण आदर्श घेणार आहोत का? या ठिकाणी मी तुम्हाला आवाहन करतोय की आपण यावर्षी डीजे मुक्त जयंती केली पाहिजे असं मला वाटतं. कारण बाबासाहेबांच्या विचाराचा समाज जर घडवायचा असेल आपल्याला, तर हा जो आर्थिक दृष्ट्या येतो नांदेड जिल्ह्यामध्ये जर 100 जयंती मंडळ असतील तर 100 जयंती मंडळ मिनिमम जरी पकडले आपण 3 लाख रुपये खर्च होतो. 3 लाख गुणिले जर आपण 100 केलं तर किती जमा होतील पैसे? खूपसे आपण प्रत्येक बिहारामध्ये आपण ट्युशन घेऊ शकतो इंग्रजी. आता जसं की बाहेर देशामध्ये जाऊन शिक्षणासाठी काही विद्यार्थी असतील त्यांना मदत करू शकतो.
जे लोक कालच आम्ही रेस्ट हाऊसला इथं थांबतो, तर आंबेडकर नगरचा एक विद्यार्थी 5वी 6वीचा विद्यार्थी पॉलिश करतो, जे वडील एक्सपायर झाले, अशा विद्यार्थ्यांना आपण मदत करू शकतो. त्यांना म्हणजे ज्या ठिकाणी शिक्षणाचा जो आहे, जी गंगा आहे, ती गंगा आपण प्रत्येक सामान्य लोकांपर्यंत आणि गरीबापर्यंत आपण पोहोचू शकतो. शाळा सरकारने आपल्याला शिक्षण मुक्त आहे, पण आज तुम्ही जर पाहिलं की शाळामध्ये किती हे होत, आपल्या लेकरांना आपल्याला सक्षम बनवण्यासाठी आपल्याला शैक्षणिक वर्षभर उपक्रम, बाबासाहेब आंबेडकर महापुरुषांची जयंती असू दे, छत्रपती शिवाजी महाराज असू द्या, महात्मा फुले असू द्या किंवा शाहू महाराज असू द्या, या जयंत्या आपण वर्षभर साजऱ्या केल्या पाहिजे. एक दिवस नाचून जयंती साजरी न करता वर्षभर त्यांचे विचार घेऊन आपण शैक्षणिक उपक्रम राबवले पाहिजे. या ठिकाणी सुद्धा मला हे सांगायचंय. आणि या ठिकाणी मला एकच सांगायचं, या ठिकाणी सर आम्ही एक आश्वासन देऊ शकतो की यावर्षी आम्हाला या जयंती जिल्हाभरातल्या जयंती मंडळाला जे आहे, आपल्याला सकाळी 8 वाजता जयंती करायची. पोलीस प्रशासनाकडून आम्हाला ताकद लागणार आहे. महापौर मॅडमना सुद्धा माझी विनंती आहे की आम्हाला सहकार्य, कारण जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आमच्या जयंती मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आपण एक सकाळी 8 ते 12 पर्यंत आपल्याला जयंती संपवतो. त्यामध्ये आपल्याला घोडे असतील, त्यामुळे ढोल पथक असेल, लेझिम पथक असेल महिलांचं, त्याच पद्धतीनं जे हिंसा नृत्य असेल ते नृत्य असेल, हलकी पथक असेल, असं एक उत्कृष्ट. सोलापूरला आपण जयंती व्हायला पाहिजे, 14 एप्रिलला त्या ठिकाणी जयंती साजरी होते. जे सेकंड संडे जो असतो त्या दिवशी जयंती साजरी होते आणि अत्यंत उत्कृष्ट देखावे असतात त्या ठिकाणी आणि खूप शिस्तबद्ध जयंती साजरी होते. आपल्या इकडे जयंती केलं तर काय, दरवर्षी एक क्राईम होतोय. मागच्या वर्षी सिडकोमध्ये एका तरुणाची हत्या झाली. अशा घटना घडू नये आणि शांततेत आपली जयंती झाली पाहिजे, एवढंच मी बोलतो. आणि जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासन या गोष्टीकडे लक्ष द्यावं, आम्हाला सहकार्य करावं. आणि या वर्षीपासून का होईना आपण एक उत्कृष्ट जयंती मंडळ मॉर्निंगला, कारण बरेचसे जे वयोवृद्ध असतील, लहान लेकरं असतील किंवा त्यांचं बायपास झालेलं आहे, या लोकांना यांना पण जयंतीमध्ये सहभाग घ्यायचा. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती यांना पण साजरी करायची, पण ह्या डीजेमुळे हे लोक समावेश करू शकत नाही आणि इतका गर्दा असतो. शिरता बंदे झाले, त्यांचं स्वागत. तर एवढंच बोलायचंय. मी माझं लांबलेलं प्रास्ताविक थांबवतो. जय हिंद. यानंतर आदरणीय भंते या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचा सन्मान मी आदरणीय प्रवीण खंदारे सरांना विनंती करतो की आपण भंतींचा सन्मान करावा, त्यांना वंदन करावं. सरांनी सांगितलं आता त्यांच्या प्रास्ताविकामध्ये की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा नारा दिलेला आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, परंतु त्यानं हे वाघिणीचं दूध पिल्यानंतर आपल्याच माणसांवर गुरगुर करणे आणि आपल्यातच कुठेतरी गुन्हेगारी करणे हे थांबवलं पाहिजे. यासाठी खरं तर या ठिकाणी सरांनी प्रास्ताविकात संदेश दिलेला आहे. आपल्या सर्वांना माहितच आहे, महापुरुष कोणताही असो, त्यांचा संदेश जो असतो समाज घडवण्यासाठी, समताशी समाज निर्माण करण्यासाठी असतो. आणि ही वैचारिक जयंती आपण साजरी करावी. तुकोबाराया फार छान म्हणतात, असाध्य साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. आणि सिद्धार्थ बुद्धही सांगतात प्रज्ञाशील आणि करुणा. आणि बाबासाहेबही सांगतात की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. प्रत्येकाच्या बोलण्यातून एक धागा जर आपण पकडला तर ज्ञान आहे, प्रज्ञा आहे, करुणा आहे. आणि म्हणून या सर्व प्रज्ञा, करुणा आणि ज्ञानाच्या बळावरती ह्या सर्व वैचारिक जयंती साजऱ्या व्हाव्यात हा हेतू खरं तर प्रवीण खंदारे यांनी या ठिकाणी व्यक्त केला. यानंतर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय पोलीस अधीक्षक माननीय अविनाश कुमार सरांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमामध्ये आपले मनोगत व्यक्त करावे, आपले विचार व्यक्त करावे. आदरणीय अविनाश कुमार सर.
सर्व महापुरुषांच्या अभिवंदन करून बोलतो त्या सर मराठी नाव फाउंडेशन आणि समृद्धी जीवन फाउंडेशन खंडारे साहेब आणि युरके साहेब दोन्ही खूप मेहनत घेऊन आणि त्यांची टीम यांनी मेहनत घेऊन एक जे जयंती सीझन स्टार्ट होत आहे आणि त्यामध्ये ऑलमोस्ट सर्वात महत्वाची जे आमची प्रशासनसाठी सुद्धा पोलीस डिपार्टमेंटसाठी आणि सर्व नांदेडकरसाठी एक महत्वाचा दिवस असतो 14 एप्रिल त्या दिवशीची जे जयंती आपण साजरा करतो आणि स्पेशली त्यामध्ये जे मिरवणूक ची जे पद्धत आहे त्याबद्दल एक इंट्रोस्पेक्शन आणि कसा केली पाहिजे, मागच्या वेळी काय चांगला होता, यावेळी आपण अजून काय करू शकतो यासाठी जे एक डिस्कशन ची सुरुवात आज झालेली आहे मला वाटतो. आणि हा सुरुवात आपण असंच सतत अजून काही ऑफिसेस मध्ये घेऊ, पण स्ट्रीट्स मध्ये कॉलनीज मध्ये जाऊन सुद्धा हा डिस्कशन आम्हाला घेऊन जायला लागेल. आणि त्यासाठी जे आहे आज एक चांगली सुरुवात मला वाटतं झालेली आहे डिस्कशनची या वर्षीची. मागच्या वेळेचे मिरवणूक मध्ये जे उत्कृष्ट 3 मिरवणूक होता ज्यामध्ये की चांगला सोशल मेसेज तसेच जे एक आपण नेहमी सांगतो की डीजे मुक्त जयंती करण्याची जी गरज आहे त्याबद्दल सुद्धा त्यांनी एक पॅरामीटर्स डिसाइड करून काही त्यांची निकष क्रायटेरिया काय काय आहे. तसेच आपण बघितला इथे ज्युरी सारखा ज्यामध्ये एक्झामिनर्स आहे खूप अनुभवी त्यांनी एक त्यांची निकष क्रायटेरिया मध्ये 3 उत्कृष्ट जयंतीची सिलेक्शन केलेली आहे. मिरवणूक जयंती मंडळची सिलेक्शन केलेली आहे आणि त्यामध्ये देखावा असतो, त्यामध्ये सोशल मेसेज असतो, त्यामध्ये जे इनफॅक्ट महापुरुषांच्या काय शिकवण आहे, काय लर्निंग आहे, लाईफ लॉंग लर्निंग त्याबद्दल सुद्धा मिरवणूक मध्ये असतो. आता जे एक विषय आहे की आपण जयंती जे साजरा करतो, मला वाटतो की जयंती साजरा करण्याचे 2-3 मेन उद्देश असतात. एक की आपण एक संघटित येऊन त्या दिवशी पूर्ण कॉलनीचे लोक, मोहल्ल्याचे लोक एक सोबत येऊन काहीतरी चांगल्या गोष्टी करायच्या. एक संघटित होण्याचा सुद्धा एक मीडियम आहे जयंती. जसं आपण 3 गोष्टी सांगतो की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. संघटित होण्यासाठी सुद्धा एक मीडियम आहे ते आपण जयंती साजरा करतो. दुसरा मीडियम काय आहे, कशासाठी आपण जयंती साजरा करतो की जे शिकवण आहे, आदर्श आहे महापुरुषांची लाईफ, त्यांची बॉडी ऑफ वर्क, त्यांची जे शिकवण आहे आपण नेक्स्ट जनरेशन पुढची पिढी स्पेशली तरुण मध्ये हा एक शिकवण आपण घेऊन जाऊ, त्यासाठी सुद्धा आपण जयंती साजरा करतो. थर्ड जे ज्यामध्ये आमचे जास्त फोर्स आहे की सेलिब्रेशन. जयंती आहे तो 100% सेलिब्रेशन किंवा उत्साह असलीच पाहिजे. पण फर्स्ट 2 आपण विसरून जातो मोस्टली. जसा खंडारे साहेबांनी सांगितलं की अगोदर होता की आम्हाला लेझिम पथक करायचे आहे, काही दिखावा करायचे आहे, तो समाजचे सर्व लोक, कॉलनीचे सर्व लोक, वेगवेगळ्या धर्म जातीचे लोक येऊन काहीतरी आम्हाला उपक्रम करायचे आहे. पण आता काय आहे, आम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, आम्ही डीजे कुठली तरी बुक करणार आणि आमची जयंतीची नियोजन संपली होती. डीजे येईल, ते काहीतरी बजावणार, साऊंड येणार आणि आमची जयंतीमध्ये तेच एक नियोजन राहणार. ते संघटित होणे किंवा एक सोबत येण्याचे जे उपक्रम आहे ते कुठेतरी मागे पडतो आणि आम्ही फक्त किती मोठा डीजे आपण घेऊन येणार, काय नाव आहे, सोशल मीडियावर काय रील्स टाकणार, हाचवर जर आपण जास्त फोकस करणार ते संघटित होण्याचा जे एक मीडियम होता आमची जयंती हा कुठेतरी मागे पडतो. दुसरा गोष्टी जे आपण पर्पस आहे जयंतीची की आदर्श, काही आयडियल्स आम्ही नवीन जनरेशन तरुण मध्ये देण्याची. पण मला असा वाटतो की जयंतीमध्ये कुठेतरी पूर्ण जयंती स्पेशली दुपार आणि संध्याकाळची जी वेळ आहे त्यामध्ये पूर्ण जयंती हायजॅक होऊन जातो. हायजॅक कोण करतो
तेच 4-5-10 लोक जे डीजे येण्यासाठी खूप प्रयत्न केला, पैसे गोळा केला त्यांनी, आणि आता डीजे वर जाऊन काहीतरी नशे सुद्धा करून त्यामध्ये काही लोक आणि ते धिंगाणा करणे, डान्स करणे, एक दुसरे डीजे मध्ये कॉम्पीट करणे, कोण डीजेचा जास्त कर्कश आवाज आहे ते अशा पद्धतीच्या जर आपण करणार ते काय आपण मेसेज आणि काय तरुण पिढीला शिकवण देणार. तो हा दुसरा आहे. तिसरा, सेलिब्रेशन ठीक आहे, आपण उत्साह करणार पण उपद्रव करणार नाही. उपद्रव म्हणजे की गल्लीमध्ये जाऊन कोणीतरी त्यामध्ये खंजर घेऊन येतो. जसा खंडारे साहेबांनी सांगितलंय की प्रत्येक जयंतीची वेळी प्रत्येक वर्षी आम्ही बघतो पोलीस डिपार्टमेंट मध्ये की कुठेतरी 1 ना 2 सिरियस क्राईम, ज्यामध्ये मर्डर सुद्धा किंवा सिरियस ऍक्सिडेंट आम्हाला दर जयंतीमध्ये, फक्त 14 एप्रिलच्या विषय नाही, दुसऱ्या जयंतीमध्ये सुद्धा असा मोठा क्राईम दिसतो. मागच्या वेळी एक रेल्वे जे आमचे एसटी ओव्हरब्रिज आहे तिथेच रेल्वे पटरीवर जयंती जस्ट संपला आणि 10 वाजता आम्हाला माहिती भेटला की तिथे बॉडी खंजर ठोकून एक मर्डर झालेला आहे. त्यांचे मागच्या वर्षी असेच एक जसा सिडको आमचे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दमध्ये एक मर्डर झाला आणि सकाळी आम्हाला बॉडी सापडली. त्याच वर्षी ऍक्सिडेंट एक इथे इलेक्ट्रिक पोल डिवायडरवर काहीतरी करंट लागला किंवा दुसऱ्या ऍक्सिडेंट मध्ये एक डेथ झाली. असा जे दुर्दैवी इन्सिडेंट आहे जयंती मध्ये, जे साइड इफेक्ट्स आहेत, डीजे असो किंवा अनकंट्रोल्ड काहीतरी मुवमेंट ज्यामध्ये की कोणाला कंट्रोल, काही कंट्रोल नाही. पोलीस डिपार्टमेंट आम्ही आजूबाजू बघतो की ठीक आहे इथे प्रॉब्लेम होणार नाही, पण मध्ये काय चाललेला आहे, कोण मागच्या दुश्मनी, मागच्या राग काढून जयंतीचा गैरवापर करणार हा कोणी कंट्रोल त्या गर्दीमध्ये किंवा डीजेच्या माहोलमध्ये करू शकत नाही. हा पण एक विचार करायला लागेल की जे उत्साह आहे किंवा उत्साह जे हळूहळू उपद्रव मध्ये कन्व्हर्ट होतो ते किती योग्य आहे हा पण एक विचार करायला लागेल. जिल्हा प्रशासन किंवा पोलीस प्रशासन जबरदस्ती करत नाही. आम्ही भावनाचा आदर करतो. प्रत्येक जयंतीमध्ये उत्साह किंवा एक श्रद्धाची भावना आहे, पण हा भावनाचा म्हणजे बहाणा घेऊन जर आपण काही उपद्रव करणार तर हा पोलीस प्रशासन सुद्धा टॉलरेट किंवा ऍक्सेप्ट करणार नाही. त्यासाठी आमचे प्रयत्न असतो की जयंती जे 2-3 पर्पज उद्देश आपण डिस्कशन केला ते उद्देश साध्य झाली पाहिजे. ते जे नवीन जनरेशन किंवा तरुण पिढीमध्ये चांगली एक मेसेज, एक आदर्श केला पाहिजे. त्यासाठी मागच्या वेळी सुद्धा जिल्हा प्रशासन आणि नांदेड जिल्हा पोलीसने स्पेशली 18 तास सतत एक जे स्टडी ठेवला होता. यावेळी सुद्धा आपण अजून जास्त प्रयत्नात आहोत की अजून जास्त ठिकाणी आणि अजून जास्त चांगला ऑर्गनाइज करून आपण यावेळी सुद्धा ठेवू. पण जोपर्यंत मला वाटतो की हा सर्व जयंतीमध्ये सर्व लोकांचे किंवा सगळ्यांचे हा प्रॉब्लेम नाही, काही 5% किंवा अजून कमी लोक जे जयंती हायजॅक करतो त्यांच्यावर आम्हाला अंकुश ठेवायचा आहे. त्यासाठी जे 90% लोक जे चांगले लोक आहेत त्यांना थोडासा स्ट्रॉंग भूमिका घ्यायला लागेल. माझे आव्हान, अपील राहणार की जे समाजमध्ये, कॉलनीमध्ये चांगले लोक आहेत जे अदरवाइज साइलेंट असतो की ठीक है बच्चों को करने दो तो कौन इनके मुंह लगे, ऐसा विषय रहता की काहीतरी प्रॉब्लेम करणार, आमचेच अंगवर येणार म्हणून आपण गप्प बसतो. पण थोडासा एक स्ट्रॉंग भूमिका घ्यायला लागेल आणि त्यासाठी पोलीस प्रशासन किंवा प्रशासन तुमच्या सोबत राहणार. जर असा काही कोणी अननेसेसरली कॉलनीमध्ये प्रॉब्लेम करत आहे, जयंतीच्या नावाखाली काहीतरी उपद्रव करण्याची त्यांची मानसिकता आहे, तर त्यासाठी आम्ही तयार आहोत आणि त्यासाठी जे चांगले लोक आहेत त्यांना स्ट्रॉंग भूमिका घ्यायला लागेल. तसेच आता महानगरपालिकाची मॅडम इलेक्शन वगैरे झाला, प्रत्येक कॉलनीमध्ये नगरसेवक सुद्धा आलेला आहे. मी पण आवाहन करणार जिल्हा प्रशासन आणि पर्सनली सुद्धा की आता नगरसेवकला सुद्धा एक जे मॅच्युअर्ड भूमिका घ्यायची गरज आहे. फक्त क्राउडची वेव मध्ये बहने कि क्राउड ऐसा बोल रहा, 10 युवा ऐसे बोल रहे तो उसी में हाँ मिलाए, हा मला वाटतो कुठेतरी योग्य लीडरशिप नाही.
जर आपण चांगली त्यांना भूमिका घेणार नाही, तो लीडर्सचे मतलब असतो लीडर्स, चांगली लीडरशिप तर तुम्हाला स्ट्रॉंग भूमिका. जर हा थोडासा अनपॉप्युलर आहे तरी सुद्धा एक स्ट्रॉंग भूमिका लीडर्सला घ्यायला लागतो, जर तुम्हाला मोठा लीडर व्हायचे आहे. तो अनपॉप्युलर आहे, लोकांना बरं वाटणार नाही, पण तरी सुद्धा मला जे योग्य डिसिजन आहे ते घ्यायला लागतो. तर मी नगरसेवक सुद्धा आमचे मित्रच आहे, बरेच नगरसेवक, त्यांना मी कॉपरेट करण्यासाठी अपील करणार, त्यांच्यासोबत मीटिंग पण करणार. ऑलरेडी प्रयत्न चालू आहे. आणि असेच जर आमचे समाजचेच लोक स्वतः एक चांगली भूमिका घेऊन, लीडरशिप घेऊन जर पुढे येतील तर आमचे पोलीस प्रशासनचे काम आपोआप सोपा होणार. आणि जनतेचे जे खरंच एक प्रतिमा आहे, जे खरंच उद्देश आहे, मला वाटतो साध्य होणार. यावेळी सुद्धा आम्ही बरेच मीटिंग घेण्याची नियोजन केलेलं आहे की प्रत्येक मेन कॉलनीज मध्ये जाऊन पोलीस डिपार्टमेंट तसेच काही खंडारे सारखा किंवा आमचे पत्रकार जे मंडळी आहेत त्यांना सोबत घेऊन, काही नगरसेवकला सोबत घेऊन, काही जे चांगला एज्युकेशन मध्ये लोक आहेत, प्रोफेसर्स, टीचर्स, आमचे काही चांगले आयडियल्स सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आहेत जे UPSC मध्ये, MPSC मध्ये, त्यांना घेऊन आम्ही समाज समोर जाणार की आपण कोण गोष्टीच्या आयडियल्स घेतो. काही भाई किंवा दादा जे खूप चैन घेऊन फिरतो गल्लीमध्ये, मोठा मोठा गोल्डन चैन, किंवा जे खरंच MPSC UPSC मध्ये सिलेक्ट होत आहे, किंवा उद्योग मध्ये चांगला काम करत आहे, किंवा टीचिंग मध्ये चांगला प्रोफेसर, डॉक्टर्स आहे, त्यांची आदर्श घेऊन आपण जयंती साजरा करणार किंवा काही नियोजन करणार त्या दिवशी. जसं खंडारे साहेबांनी सांगितलंय की बौद्ध विहारची इम्प्रुव्हमेंट असो, लायब्ररी असू शकतो, वाचनालय असू शकतो, किंवा स्टुडंट्सला दत्तक घेणे, असा जर काहीतरी आपण नियोजन करू, मला वाटतो हा एक आदर्श जयंती आणि हा सतत चाललेवाला प्रोग्राम राहणार. त्यासाठी आमची पर्सनली बरेच वेळी हा भूमिका असतो की आपण थोडासा प्रत्येक जयंतीमध्ये डीजे मुक्त करा. आपण डीजे राहणार तरी सुद्धा बंदोबस्त देणारच, आणि काही आम्हाला प्रॉब्लेम नाही, आमचे कामच आहे. पण माझी पर्सनली भूमिका आहे की डीजे मुळे आमची जयंतीचे जे स्वरूप आहे थोडासा बिघडलेला आहे आणि त्यामध्ये इम्प्रुव्हमेंटची गरज आहे. परत एक बात, असा नियोजन आपण केलेला, असा सुरुवात आज झाली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि जे उत्कृष्ट जयंती मंडळ आहे यावेळी 3 आहे. मला वाटतो की असंच जर आपण सोशल लेवलवर, कम्युनिटी लेवलवर डिस्कशन चालू ठेवणार तो तुम्हाला खूप, ज्युरीला खूप अवघड होईल की चांगला, इतके तुमच्याकडे कॉम्पिटिशन होईल की सर्व चांगला देखावा ठेवणार, डीजे मुक्त राहणार. त्यासाठी आपण जास्त प्रयत्न करू. पोलीस डिपार्टमेंट कडून सुद्धा आम्ही ऑलरेडी नियोजन केलेलं आहे, मीटिंग घेऊन कम्युनिटी लेवलवर सुद्धा मीटिंग घेण्याची. आणि आम्ही पण प्रयत्न करणार की चांगले देखावा, चांगले लेडी पथक, चांगले पथक आणि डीजे फ्री. स्पेशली हा प्लाझ्माचे जे आहे फार हेल्थ प्रॉब्लेम आणि सोशल प्रॉब्लेम आहे, असा सर्व इश्यूज वर आपण डिस्कशन करणार. परत एक बार मला बोलावल्याबद्दल आम्ही थोडा जास्त वेळ घेतला, कारण की हा जे सब्जेक्ट आहे माझा पर्सनली क्लोज सब्जेक्ट आहे, म्हणून मी थोडा जास्त आमचे स्पीच लांबवला. पण आपण जास्त यावेळी अजून जास्त प्रयत्न करण्याची गरज आहे असं मला वाटतो, आणि नक्कीच आपण यावर अजून जास्त फोकस करू. परत एक बार महापौर मॅडम खूप खूप धन्यवाद, आणि सर्व ऑर्गनायझर्स आपण वेळ दिला, मला ऑपॉर्च्युनिटी, संधी दिला बोलण्याबद्दल, त्याबद्दल खूप खूप थँक्यू. धन्यवाद सर. सरांनी मांडलेली भूमिका ही खरं तर फार महत्वाची आहे, कारण आपण पाहतोय की जेव्हापासून सर आपल्या या नांदेडचे पोलीस अधीक्षक झाले तेव्हापासून त्यांची एकूणच अकॅडमिक धडपड आहे ती अत्यंत महत्वाची आणि कौतुकास्पद आहे. त्यामुळे या सर्व कारवायामध्ये पत्रकार बंधू, त्यासोबतच समाजात ज्येष्ठ लोक, त्यासोबत काही नेते, या सर्वांनी सहभागी व्हावं असं आव्हान सरांनी या ठिकाणी केलेलं आहे. डीजे मुक्त आणि व्यसन मुक्त अशी आपण जयंती या ठिकाणी काढावी असा त्यांचा आग्रह या ठिकाणी दिसून आला. यानंतर 1-2 मिनिटांमध्ये घोषणा ते करणार आहेत आदरणीय भंतेजी. यांना विनंती करतो की आपण 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं.
आदरणीय व्यासपीठ, नांदेड नगरीचे नगरसेवक, बंधू भगिनीनो, रमजान निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा. आज आपण सर्वानुमते निर्णय घेतला डीजे मुक्त. मी खूप आनंदित आहे. मला खूप आनंद झाला आहे, कारण मी 13 वर्षापासून बुद्ध विहार सहयोगनगर या ठिकाणी असतो. त्या ठिकाणाहून आम्ही आतापर्यंत डीजे मुक्तच भीम जयंती साजरी केलेली आहे. मित्र, बाबासाहेबांची जयंती, राष्ट्रीय पुरुषांची जयंती, राष्ट्रीय पुरुषाला शोभेल अशीच व्हावी आपल्या नांदेड नगरीच्या साहेबांनी देखील आता सांगितल्याप्रमाणे होईल हे 100% आश्वासन देतो. आणि मी मला जे दान देतात उपासक लोक, मी जे काम करतो माझ्या धम्माचं, मला जे दान मिळतं त्या आजच्या या येणाऱ्या जयंतीमध्ये, भीम जयंतीमध्ये ज्यांच्या काही उत्कृष्ट असा देखावा राहील त्यांच्यासाठी 51,000 रुपये मी दान त्या ठिकाणी करणार आहे. आणि ही जयंती नांदेड नगरीची पुऱ्या महाराष्ट्रामध्ये उत्कृष्ट व्हावी अशीच माझी इच्छा आहे. आपल्या नांदेड नगरीच्या लोकांची बऱ्याच दिवसापासून इच्छा आहे की डीजे मुक्त भीम जयंती झाली पाहिजे. आम्ही काय केलंय, बाबासाहेबांना आम्ही डोक्यावर घेतलं आणि नाचत बसलो, डोक्यात घेतलं नाही. आता इथून तरी आपण या नांदेड नगरीमध्ये भीम जयंती बाबासाहेबांना डोक्यामध्ये घेऊन आपण काम करूया. प्रशासनाने खूप वेळेस आम्हाला मदत केलेली आहे. नारायण जे एसपी होते त्यावेळेस एक दंगल झाली होती भीमघाट आणि भैयासाहेब आंबेडकर नगर. होळीहून दंगल पेटली. एका मिनिटामध्ये सांगतो. होळीहून दंगल पेटली आणि त्या ठिकाणी फायरिंग झाली. दोघे एकाच गुटाच, बाबासाहेबांचेच अन्वयी, पण होळीनं होळी करून टाकली. त्या ठिकाणी फायरिंग करावी लागली पोलिसांना, आणि पोलिसांना फायरिंग करावी लागली. सामन्यामध्ये असं आलं की भैयासाहेब आंबेडकर या ठिकाणी दंगल झाली आणि त्या ठिकाणी फायरिंग करावी लागली, छताला आग लागली. पत्रकार बांधवांना माझी नम्र विनंती आहे, जे सत्य आहे ते पुढे आणलं पाहिजे. त्या भैयासाहेब आंबेडकर मध्ये छतच नव्हता, पण पेपर मध्ये अशी बातमी आली होती. ती दुर्दैव आहे. पत्रकार बांधवांना जे खरी माहिती आहे त्यांनी ती द्यावी. आपण सर्वांनी मला या व्यासपीठावर 2 बोलण्याची संधी दिली, 2 शब्द बोलण्याची. 51,000 रुपये उद्या आमचे व्यवस्थापक आहेत विहाराचे राजेश बिराडे, तसेच आपले रमेश खोपरे गुरुजी आहेत, खूप चांगल्या पद्धतीने आमच्या बुद्ध विहाराला काम करतात. सर्वांना माझी नम्र विनंती आहे की एक वेळेस आपल्या बुद्ध विहाराला भेट द्यावे. साहेबांना देखील माझी नम्र विनंती आहे की माझ्याकडे 32 लेकरं येतात. सकाळी 2 घंटे ट्युशन चालू असते. मुस्लिम बांधवाची एक मुलगी आहे, ती खूप चांगल्या पद्धतीने शिकवते. बीएड झालेली आहे ती मुलगी. 3 टीचर आहेत. आपण एसी लावून त्या ठिकाणी अभ्यासिका केली. 40-45 मुलांना त्या ठिकाणी आपण विनामुले सेवा देतो. आमच्या विहार कमिटीचे मी अत्यंत ऋणी आहे. प्रत्येक विहारावर जर असे काम होऊ लागले, मुलं जर घडू लागले, तर डीजेच काय तुम्हाला फायरिंग करायची नाही, लाठी चार्ज करायचं सांगते आम्ही देऊ नये असं मला वाटतं. कारण आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहोत, भगवान बुद्धाचे अनुयायी आहोत. कोणताही धर्म असा शिकवत नाही की माणसाला माणूस दूर करणे, माणसाला माणूस जवळ करणे हे धर्मांचा, प्रत्येक धर्माचा हेतू आहे. आम्ही दूर का चाललो याच्यावर विचार करण्याची गरज आहे. एवढंच बोलतो. सर्वांना धन्यवाद देतो. सर्वांचं मंगल हो, कल्याण हो. धन्यवाद म्हणतेजी. खरं तर ही भूमिका मांडणं अत्यंत गरजेचं होतं आणि त्यांनी मांडलेली आहे. यानंतर पारितोषिक वितरण समारंभाच्या पूर्वी आपण अध्यक्षीय समारोह या ठिकाणी घेणार आहोत. पण मला आयोजकांनी सांगितल्यानुसार एक महत्वाची सूचना या ठिकाणी करायची आहे की केवळ फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्येच डीजे मुक्त नाही,
तर ज्या काही महापुरुष जयंत्या होतील त्यामध्ये प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होते. यावर्षी तिथे देखील आम्ही स्पर्धा घेतलेली आहे. त्याचं पारितोषिक देखील आपल्याला पुढच्या वर्षी म्हणजे या वर्षी झालेल्या जयंतीचं छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांच्या जयंतीचा बक्षीस वितरण समारंभ आपण या सभागृहामध्ये पुढच्या वर्षी आपण ठेवणार आहोत. त्यामुळे हे एक चांगला उपक्रम या ठिकाणी या फाउंडेशनने घेतलेला आहे, ते कौतुकास्पद आहे. यानंतर अध्यक्षीय समारोप करण्यासाठी महापौर आदरणीय सौ कविता संतोष मुळे यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करावा आणि यानंतर मग आपण बक्षीस वितरण या ठिकाणी घेणार आहोत. आदरणीय सौ कविता संतोष मुळे मॅडम. भारताला गौरवशाली इतिहास देणाऱ्या सर्वच महापुरुषांना या ठिकाणी अभिवादन करते प्रथम. आणि आज मराठी नाव फाउंडेशन आणि समृद्ध जीवन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट जयंती मंडळ चे पारितोषिक वितरण समारंभ आयोजित केलेला आहे. त्या या कार्यक्रमाला उपस्थित SP साहेब आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि समोर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय व्यक्ती. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिलेलं आहे ते जगातलं सर्वश्रेष्ठ असं संविधान आहे असं या ठिकाणी मी सांगू इच्छिते. आणि एवढे गौरवशाली इतिहास देणारे छत्रपती शिवाजी महाराज असो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, गौरवशाली इतिहास देणारे महापुरुष आपल्या या ठिकाणी जन्मलेले आहेत, जन्म घेतलेला आहे भारतामध्ये. पण मला सर्वप्रथम या ठिकाणी सांगावंसं वाटतं, खेद वाटतो की आपली जी जयंती आहे एका चौकटीत झालेली आहे. आंबेडकरांची जयंती एका विशिष्ट धर्माने करावं, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विशिष्ट समाजाने करावं. त्यासाठी मला वाटतं या महापुरुषांना आधी आपण चौकटीच्या मुक्त केलं पाहिजे, बाहेर केलं पाहिजे, तरच आपली खरी जयंती चांगली होईल. विविधतेतून एकता साधणारा आपला हा भारत देश आहे, पण आपण मात्र जयंतीचा आपला एक समाज आहे तो वेगळ्या दिशेला जात आहे वाटतं. तर हे होऊ नये. आपण जी उत्कृष्ट जयंती बक्षीस ठेवलेला आहे सर, अतिशय कौतुकास्पद अशी हे उपक्रम आहे. आणि ह्या उपक्रमाच्या माध्यमातून आपण हे सुद्धा ऍड करावं, डीजे मुक्त झाली या वर्षी, पुढच्या वर्षी ह्या चौकटी मुक्त जयंती व्हावी किंवा व्यसन मुक्त जयंती व्हावी असंही मला या ठिकाणी सांगायचं वाटते. आपले जे टीनेजर्स मुलं आहेत, आम्ही पाहतो एक 5वी 6वी पासून मुलं बिघडायला लागतात. 6वी ते 10वी पर्यंत पालकांना बोलून विशेष आम्ही त्यांना सांगत असतो की आता ही बिघडायचं वय, मुलांकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. आणि या वयामध्ये जयंतीच्या माध्यमातून असं काय असं मुलं मला वाटतं थोडस एक वेगळाच विचार घ्यायला येतं, ज्यांच्याकडे विशेष लक्ष ठेवून व्यसनमुक्ती जयंती करावी हे एक महत्वाचं आहे. कारण ही पिढी जी आहे ते आपलं भविष्य आहे. आणि भविष्यात जर असं निष्काम होऊ लागलं, निष्क्रिय होऊ लागलं, व्यसनाधीन होऊ लागलं तर भारताला पुढे काय आहे, महासत्ता म्हणून कसं भारत पुढे येईल, हे एक दुसरं एक त्यासाठी त्या ठिकाणी मला मुद्दा सांगावासा वाटतो. व्यसनमुक्त, डीजे मुक्त असावी. आणि सर्वात महत्वाचं, जयंती झाल्यानंतर जी आपण प्लास्टिक मुक्त जी स्वच्छता असते ती स्वच्छताही ठेवणं गरजेचं आहे. मला अभिमानानं सांगा वाटते की मराठा समाजाचा जेव्हा मोर्चा झाला होता, अतिशय स्वच्छता म्हणजे ते मोर्चा झाल्यानंतर ज्याचे त्यांनी जे काही अस्वच्छपण म्हणजे केलं होतं कचरा ते स्वतः उचलला होता. स्वच्छता म्हणजे स्वच्छता युक्त अशी जयंती व्हावी. सर्वांना प्रत्येकाला अवेअरनेस असावं. तसा महानगरपालिकेचा प्रोग्राम आहे स्वच्छतेचा 100 दिवसामध्ये घेतलेला आहे. पण प्रत्येकाने जर असा अवेअरनेस बाळगला जयंतीच्या वेळेस, कारण ही महापुरुषांची जयंती आहे, त्यांचे विचार काय, त्या विचाराला अनुसरून जयंती असावी. स्वच्छता जर ठेवली, जयंती झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण पाहतो कुठलीही जयंती असो वरती पूर्ण स्वच्छता असते. महानगरपालिकेचे कर्मचारी तर करतातच, त्यांचं काम आहे ते स्वच्छतेचं, पण आपलीही जबाबदारी काहीतरी असते, ती जबाबदारी आपण पार पाडावी असं या ठिकाणी मला सांगावंसं वाटते. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की पुस्तक वाचलं तरच आपलं मस्तक सुधारते.
आणि मुलांना सवय लावणं गरजेची आहे पुस्तक वाचण्याची, कारण हा जो मोबाईल आहे तो मोबाईल अतिशय मुलांना निष्क्रिय बनत आहे. एक छोटा एक जोक आलता व्हॉट्सअपला, एक सांगू इच्छिते जोक आहे, बाकी काही नाही, की मुलगा एक आला आईकडं आणि म्हणाला मला प्रगती करायची आहे, यश मला हे करायचं आयुष्यामध्ये, यश मिळवायचं आहे, मी काय करू? ते म्हणलं तुझ्याजवळ जी मोबाईल आहे की नाही त्याला दगडानं फोडून फेक, तरच तू यशस्वी होऊ शकतो. आणि खरंच मला सांगायचं वाटते की आता इथं सर्वजण सगळे सन्मान्य आहेत, माता भगिनी पण माझ्या आहेत, कारण जास्त मुलांकडे त्यांचंच लक्ष असते. त्यांना ह्या मोबाईल पासून सगळ्यात महत्वाचं आहे व्यसन. हे आपल्याला 5 मिनिटासाठी बघायला गेलं तर 1-1 तास कधी जातो हे कळत नाही. मुलांना ह्या मोबाईल पासून सुद्धा आपण थोडं परावर्त करून पुस्तकं वाचण्याच्या नादी लागावं पाहिजे, म्हणजे लावलं पाहिजे. त्यांना एक सवय लावली पाहिजे पुस्तक वाचण्याची. आणि जयंतीच्या माध्यमातून आपण नक्कीच हे करू शकतो. एक तुमचा प्रोग्रामच ठेवून टाका मुलांसाठी खास. मला अजून एक गोष्ट सांगायची की पुसद या ठिकाणी माझा भाऊ शिवजयंतीच्या निमित्तानं मला वाटतं 10 वर्ष झालं एक शिवजयंती निमित्तानं 100 मार्कांची मुलांसाठी एक स्पर्धा परीक्षा ठेवतो. उत्कृष्ट असा प्रतिसाद त्यांना मिळालेला आहे. त्या निमित्तानं त्या महापुरुषांबद्दलची जी माहिती आहे त्यांच्या जीवनाची, फक्त आपण जयंती साजरी करतो, काही जर विचारलं त्यांना मुलांना तर कुठलंही नॉलेज त्यांना नसते. त्यांनी जीवनात किती कष्ट केले हे मिळवण्यासाठी. उगाच भेटलं नाही, उगाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडले नाही. 18 तास अभ्यास करावा लागला त्यांना, काय काय कष्ट सहन करावं लागले आपल्या सर्वांना माहिती आहे, पण हे मुलांनाही कळावं. मग त्यासाठी जर आपण एक सामान्य ज्ञान स्पर्धा जर आयोजित केली मुलांसाठी, प्रत्येक शाळेत जाऊन त्यांना म्हणजे सांगून सूचना देऊन, तर अतिशय चांगला उपक्रम होईल असं वाटतंय. आपण सगळेजण आहोत, समजदार आहोत. मीही जी मदत होईल ती मदत तुम्हाला नक्कीच करीन. माझा पत्रकार आहे, त्यांनाच हे आयोजित केलेलं आहे म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगावं असं वाटते. अतिशय चांगलं होईल. त्या निमित्तानं मुलांना सगळेच महापुरुष आहेत त्यांच्याबद्दल माहिती मिळेल. कारण इतिहास जो असतो तो इतिहास आपल्याला प्रेरणा देण्यासाठीच असतो. आपल्याला भविष्यात आपली काही चूक होऊ नये, इतिहासातून माहिती घेऊन आपण भविष्य आपलं घडवावं यासाठी इतिहास असतो. आणि या महापुरुषांचा इतिहास जर मुलांना कळाला तर नक्कीच आपलं भविष्य सुद्धा चांगलं घडेल. आणि SP साहेबांनी सांगितलं की नगरसेवकांनी सुद्धा मदत करावी. नक्की आमचे नगरसेवक मदतीला नेहमी तत्पर आहेत. आणि योग्य चांगले लोक आहेत तेच नगरसेवक म्हणून निवडून आले. लीडर की नाही, तर आम्हाला एक समाज चांगला घडवायचा आहे, शिस्त लावायची आहे. मुलांना शिस्त लावायची आहे, त्याची बिघडत चाललेली पिढी आहे त्यांना शिस्त लावायची आहे. आणि त्यासाठी नक्कीच आमची तुम्हाला मदत राहील. आणि तुम्ही पण एक क्राईम मुक्त जयंती यावर्षीची व्हावी यासाठी मी तुम्हाला विनंती करते की क्राईम मुक्त जयंती व्हावी, कुठलाही क्राईम होऊ नये, विशेष लक्ष तुमचं असावं. आणि एक सर्वात महत्वाचं बॅनर मुक्त महत्वाचा प्रश्न आहे. ज्या ठिकाणी महानगरपालिकेने परमिशन दिलेली आहे त्या ठिकाणी सोडून इतर ठिकाणी बॅनर लावू नये अशी मला या ठिकाणी विनंती करावी वाटते. कारण शहराचं कसं विद्रुपीकरण व्हायलं ते आपण पाहतो. त्यायोगे बॅनर पडून जखमी पण बरेच लोक व्हायले. तुम्हालाच मदत आहे साहेब, ही बॅनर मुक्त झालं तर तेवढंच. तर सर्वजण आहेत, तर मी एक सांगू इच्छिते, विनंती आहे की कमीत कमी लावा बॅनर. शहराचं जे विद्रुपीकरण, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं नव्हतं, त्यांचे विचार आपण 100 विचार सांगण्यापेक्षा एखादा विचार आचरणात आणावा असं मला वाटते. तर बॅनरच्या बाबतीत थोडस आपण संयम बाळगला, थोडं जिथं परमिशन आहे त्या ठिकाणीच जर लावले बॅनर तर एक चांगला संदेश पण जाईल. नक्कीच चांगली जयंती होईल. आणि एक सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय, जर आपण चांगली जयंती साजरी, डीजे मुक्त तर होणारच आहे, तर थोडं हा जो तुमचा जो डीजेचा खर्च आहे तो प्रत्येक शाळेमध्ये जाऊन, शिक्षणासारखं पवित्र कार्य दुसरं कुठलंच नाही जगामध्ये असं नक्कीच मला वाटतं. तर ज्या मुलांना गरजू मुलं आहेत, गरीब आहेत, त्यांना शिकण्याची इच्छा असते, अशा बरेच आहेत, त्यांना जर आपण मदत केली, नीट जेईसारखी त्यांना तयारी करायची असते पण पैशाअभावी ते करू शकत नाही, अशा लोकांना जर आपण मदत केली तर नक्की एक चांगलं कार्य आपल्या हातून घडेल असं मला वाटते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो किंवा कुठलीही जयंती असो, मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करते की ह्या ज्या जयंत्या आहेत समानतेवर आधारित, शिक्षण, त्यानंतर एक समाजाला शिस्त लावणारी आणि देशाला विकासाच्या दिशेने नेणारी जयंती व्हावी असं अपेक्षा मी या ठिकाणी करते. आणि माझे 2 शब्द
पूर्ण करते. ज्या लोकांना जयंतीचे जे उत्कृष्ट बक्षीस मिळाले त्या सर्वांचे खूप खूप मनापासून अभिनंदन. ज्यांनी परीक्षण केलेले, परीक्षणासारखं अवघड काम केलेले, त्यांचं सुद्धा खूप खूप कौतुक करते. धन्यवाद. आणि कौतुक करते असेच उपक्रम आपण करावे जेणे समाजाचं काहीतरी चांगला, समाजामध्ये चांगली एक प्रेरणा जाईल आणि चांगला समाज घडेल. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. खर तर महापौरांचं हे अध्यक्ष समारोप नव्हता, तर छेडी लागे छमछम विद्याई घमघम एका छेडी असलेल्या शिक्षकेचा हा समारोप, अध्यक्ष समारोप होता. अतिशय कौतुकास्पद. आणि मला वाटतं की अलीकडे सर्वांकडे वक्तृत्व आहे, पण अलीकडच्या महापौरांपैकी हे असं अध्यक्ष समारोपाचं भाषण आपण फार कमी ऐकलेलं असेल. त्यामुळे मॅडमचं टाळ्याच्या गजरात स्वागत करूया आणि आभार मानूया. खरं तर आपण पाहतोय की किती मोठं व्हावं. मॅडमनी सांगितलं की विचार, शिक्षण, ज्ञान, प्रज्ञा आणि सर्वच विषयाला खरं तर अध्यक्षांनी हात घालावा. त्या सर्वच विषयाला न्याय मॅडमने दिलेला आहे. परंतु मला असं वाटतं की माणसानं किती मोठं व्हावं, एक साधा संदेश मॅडमच्या बोलण्यातून आपल्या सर्वांपर्यंत आलेला आहे. पत्रकार बांधवांनी देखील तो नोंद केलेला असावा. माणसानं एवढं मोठं व्हावं की एखाद्या विद्यार्थ्याला वर्गाच्या बाहेर बसवावं आणि त्यांनी या देशाचं संविधान लिहावं. इतकं मोठं व्हावं, साधा संदेश त्यांनी अतिशय मोलाचा संदेश या ठिकाणी दिलेला आहे. यानंतर आपण वळूयात पारितोषिक वितरणाकडे. खरं तर तिसरं पारितोषिक ज्यांना या ठिकाणी प्राप्त झाले त्यांचा आत्ताच आम्हाला संदेश आलाय की त्यांच्याकडे एक आरोग्याची म्हणजे केस आलेली आहे की त्यांच्या मंडळातल्या एका कार्यकर्त्याचा कुठेतरी आरोग्याचा प्रश्न उभा राहिल्यामुळे ते सर्व लोक तिकडे गेलेले आहेत. त्यामुळे ते येऊ शकलेले नाहीत. परंतु या ठिकाणी आपण 2 पारितोषिक, जे प्रथम आणि द्वितीय, हे पारितोषिक या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते आपण देणार आहोत. खरं तर आपण पाहतोय की मॅडमनी स्वच्छता, समता म्हणजे सर्व जे काही मुद्दे आहेत ते अतिशय सुंदर या ठिकाणी व्यक्त केले आहेत. यानंतर निकाल जो आहे पारितोषिक वितरण या ठिकाणी आपण घेऊयात. द्वितीय पारितोषिक, दुसरं पारितोषिक या ठिकाणी जात आहे. तृतीय पारितोषिक या ठिकाणी आपण घोषित करूयात. तृतीय पारितोषिक तथागत बुद्ध विहार जयंती मंडळ हिम्मतपूर बळीरामपूर नांदेड, अध्यक्ष भैयासाहेब एडके यांचा आपण या ठिकाणी आपण स्वागत करूया. त्यांना आपण प्रेरणा देऊया. यानंतर द्वितीय पारितोषिक हे द्वितीय पारितोषिक जे आहे द्वितीय पारितोषिक या ठिकाणी पहिलं तृतीय जे होतं ते रोख रक्कम 3000 आणि द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 5000 आणि सन्मान चिन्ह या ठिकाणी देऊन या मंडळाचा आपण सन्मान करत आहोत. खरं तर आपण दरवर्षी एक जयंती पाहत असतो की एसटी महामंडळाची जेव्हा एसटी येते तेव्हा एक वेगळा माहोल तयार होतो. आणि मी त्यांच्या अध्यक्षांना, अध्यक्ष आदरणीय डॉक्टर वडसकर सरांना विनंती करतो की त्यांनी आपला द्वितीय पारितोषिक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन जयंती मंडळाला घोषित झालेला आहे. त्यांच्या या ठिकाणी सन्मान सर्व मान्यवरांना विनंती करतो की पारितोषिक आपल्या सर्वांच्या हस्ते सर्व कर्मचारी आणि त्यांचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर वडसकर सर आणि त्यांच्या सर्व टीमला विनंती करतो की आपण सर्व पाहुण्यांच्या हस्ते हे आपलं पारितोषिक रोख रक्कम 5000 आणि स्मृतिचिन्ह देऊन या ठिकाणी आपण या मंडळाचा सन्मान करतोय. आपण सर्वांनी त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं. थोडं मागे सरका, थोडं सर मागे सरका, सर मागे सर, थोडं मागे सरका, थोडा ग्रुप मागे सरका. वरुण भाऊ असे वरुण भाऊ मागे ना असे हा वरून एक मिनिट समोर लक्ष द्या प्लीज. सर इकडे समोर, सर समोर लक्ष द्या प्लीज. थँक्यू. या ठिकाणी प्रथम पारितोषिक ते जात आहे माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार युवक मंडळ सहयोग नगर नांदेड, अध्यक्ष प्रसेनजीत मांजरकर आणि त्यांच्या सर्व टीमला विनंती करतो की आपले हे प्रथम पारितोषिक या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते घ्यावे. खरं तर भरतेचे नाही माहित, पण त्यांना आता अचानक ती बातमी या ठिकाणी मिळालेली आहे. त्यांच्या विहाराचं आणि एकूणच त्यांच्या मंडळाचं उत्कृष्ट असं काम आहे. डीजे मुक्त त्यांची जयंती होती.
मी सर्व टीमला माता रमाई आंबेडकर बुद्धविहार युवक मंडळ सहयोग नगर नांदेड अध्यक्ष प्रसेनजीत मांजरकर या सर्वांना विनंती करतो, महिला मंडळ त्यांच्या मंडळाच्या त्यांनाही विनंती करतो की आपण हे पारितोषिक या ठिकाणी पाहुण्यांच्या हस्ते स्वीकारावं. चला बाजूला जाऊ द्या. महिला मंडळ एक काळ असा होता की गाडी बैलावरती 4 केळीच्या झाडाची खांबा असायची आणि मध्ये बाबासाहेबांची प्रतिमा असायची आणि बँडोच्या पथकावरती जयंती निघायची. अगदी तसंच एक स्वरूप, वेगळं स्वरूप या जयंती मंडळानं या 2025च्या मिरवणुकीमध्ये दाखवलं. म्हणून माता रमाई आंबेडकर बुद्धविहार युवक मंडळ सहयोग नगर नांदेड या सर्वांचे टाळ्याच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात आणि त्याचा सन्मान, त्यांना पारितोषिक देण्याची विनंती मी आदरणीय महापौर आणि आदरणीय पोलीस अधीक्षक अविनाश कुमार सर यांना विनंती करतो की आपण या जयंती मंडळाचं या ठिकाणी 11,000 रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह देऊन या सर्व टीमचा सन्मान करावा. मागे सर का मॅडम, काही मागे सर का थोडं सर, थोडं या पारितोषिकाचं स्वरूप स्मृतिचिन्ह 11,000 रुपये रोख या ठिकाणी आपण देत आहोत आणि हेच पारितोषिक पुढच्या वर्षी आता भंतेजींनी सांगितल्यानुसार 51,000चं होणार आहे. म्हणजे 11 पासून ते थेट 51,000चं पहिलं पारितोषिक पुढच्या वर्षी असणार आहे. सर्व मान्यवरांचे या ठिकाणी धन्यवाद. जिल्हा प्रशासन, महानगरपालिका इकडे बघा. टाळ्याच्या स्वागत करूया. अतिशय उत्साह महिला मंडळामध्ये आहे आणि मॅडमनी सांगितलं आता महापौर मॅडमने की खरं तर विद्यार्थी घडत असतो तो आपल्या घरातून आणि संस्कार त्याला ती आई देत असते आणि म्हणून हा संस्कार या ठिकाणी महिला मंडळाच्या माध्यमातून मुलांना व्हावा. मी मान्यवरांना 2 मिनिटात विनंती करतो. या ठिकाणी मी सर्व मान्यवरांचं या ठिकाणी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले अध्यक्षा, कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ कविता संतोष मुळे मॅडम, महापौर नांदेड वाघाळा महानगरपालिका, त्यानंतर पोलीस अधीक्षक आदरणीय अविनाश कुमार सर, त्यानंतर आदरणीय भंतेजी आणि मराठी नाव फाउंडेशन नांदेड आणि समृद्धी फाउंडेशन नांदेड यांचे संचालक या सर्वांच्या वतीनं मी सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि मला असं वाटतं संयोजकाच्या आणि अध्यक्षाच्या वतीनं हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. जय भीम.